तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शुभ्या। सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आवरून घेतलं बघा। आवरलं तसं पहाटेचा गरमागरम नाश्ता केला। नाश्ता करून झाल्यानंतर शर्टला कडक मध्ये अत्तर लावला, सॅगजी खांद्यावर घेतली आणि डायरेक्ट जायला लावलो कॉलेजला। कॉलेजमध्ये आल्यानंतर वर्गात बसलो। ब्रेकफास्ट पर्यंत आमचं 3 लेक्चर झालं। मग लेक्चर झाल्यानंतर आम्ही लगेच बाहेर आलो। जसं बाहेर आलो तसं पोरांनी विषय काढला फोटोचा। मग लगेच आम्ही गोलपा घेऊन आलो बघा फोटो काढायला। फोटो काढायला आल्यानंतर आमच्यात एक वायझेड शूटर होता बघा, त्याला काढायचे होते ते एस्थेटिक फोटो। मग दिली की त्याने एस्थेटिक पोज। तुम्हाला पोज कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा। आता ही जी नुसती तुम्ही गंमत बघा। आणि शुभ्या काय म्हणाय माहिती का, विषय कसा मी म्हणतो खाल्ला गड्याने तर इथं पूर्णपणे विषय खलासच केला। सगळं झाल्यानंतर आम्ही सगळं लेक्चर कव्हर केलं। आई तशी सॅग खांद्यावर घेऊन डायरेक्ट घराकडे आलो। घराकडे आल्यानंतर आयुष्य आलता बघा पावसा पाण्याचं न्यायला। मग तेव घेऊन आला बघा मला हुतात्मा स्मारक मध्ये। जसं आम्ही आलो तसं लगेच पाठीमागनं कुण्या भावाला। असं सगळ्यांनी बघा मिळून व्हिडिओ तीन केलं आणि थोडी मज्जा मस्ती करून बागेच्या बाहेर पडलो। तिथं आयशा जाणार होता कामाला, त्यामुळे त्याला म्हटलं तुझा, मी आणि कुणाल जातो म्हणून मी आणि कुणाल गेलो बघा आमच्या घरला। घराकडे गेल्यानंतर फिटिंग करण्यासाठी एका पिशवीत पॅन्ट घेतली आणि तीच पॅन्ट घेऊन आलो बघा टेलर काकांपाशी। तिथं आल्यानंतर काकानं दिली लगेच पॅन्ट फिटिंग करायला। मग काकाने तिथले तिथं काम करून पण दिलं। पॅन्टचं काम करून झाल्यानंतर आम्ही लगेच आलो चहा प्यायला। या पावसाच्या वातावरणात गरमागरम चहा पिण्याची मजाच वेगळी आहे। आजच्या ब्लॉगचा आपण एंड इथंच करूया। जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका।